सोलापुरामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये बारवा आहेत. बारव. आता उदाहरणार्थ करमाळ्याची एक बारव आहे. ओके. तर ती हत्ती बारव आहे. मोठ्याने पाणी काढलं जाताना मोठ बैल लावतात, बैलांनी मोठ्याने पाणी काढलं जातं. तिला हत्तीची मोठ असायची. थोडं मोठं असेल. किती त्याच्यातनं पाणी होतं त्याच्यात. तर अशा प्रत्येक गावामध्ये म्हणजे मी काय म्हणते त्याला, सोलापूर आकाशवाणीवरती मी सोलापूर जिल्ह्यामधल्या 1180 जी सोलापूर जिल्ह्यामधली गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय आहे, पाणी कुठून उपलब्ध होतं, तिथं पाऊस किती पडतो आहे, तिथं भूजल किती आहे, सरफेस वॉटर किती आहे, याचा सगळ्याचा अभ्यास मी केला. आणि 3 वर्ष एक मालिका मी लिहिलेली होती. त्या मालिकेमध्ये असं लक्षात आलं की प्रत्येक गावात पाणवठा आहे. प्रत्येक गावामध्ये तलाव आहे. काही गावं नदीच्या काठी आहेत, काही गावांसाठी तलावाची आणि सरफेस वॉटरची सोय आहे. आता अनेक ठिकाणी कालवे पण आहेत. म्हणजे पाणी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे. ते पूर्वीच्या काळापासूनच आहे, पण त्याचं नियोजन नाही आहे. हे नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक लोकांनी यात मदत केली पाहिजे, स्वतः पुढे आलं पाहिजे. तर हा सगळा विकास त्याच्यामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. हा एक पाण्याचा अतिशय महत्त्वाचा गंभीर मुद्दा लक्षात आणला पाहिजे. पाण्याचा एक शेवटचा मुद्दा याच्यातला सांगतो मी. सोलापूरसारखं शहर जे आहे ते साधारणपणे आत्ता लोकसंख्या आमची जवळपास 15 लाख शहराची जी आहे 15 लाखापर्यंत पोहोचली असेल. अजून 2021ला काही त्याचं हे झालेलं नाही आहे, जनगणना झाली नाही. पण 25 लाखापर्यंत जर लोकसंख्या आपली पोहोचली असेल सोलापूरची, दररोज किमान 150 लिटर पाणी दिलं पाहिजे अशा पद्धतीचे जागतिक नॉर्म्स आहेत. तर तेवढं पाणी काही दिलं जात नाही. दररोज 150 लिटर पाणी दिलं जात नाही. 10 लिटर तरी पाणी ते पण दिलं जात नाही. आमच्याकडं आठवड्याला एकदा पाणी पुरवठा होतो. बापरे. सोलापूर शहर हे महानगर होण्याच्या मार्गावरती आहे. सोलापूरचं महानगर होण्याची स्थिती आहे. आम्ही तर तेच बघतो की एवढं सोलापूर म्हणजे मोठं बघतो. ते तर मी तुम्हाला सांगतो की 100% सोलापूर महानगर होणारच. त्याचं कारण असं आहे की मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर हे सगळे सॅच्युरेशनला पोहोचलेली सगळे ठिकाण आहेत. आता विकास होण्याची शक्यता कुठं आहे तर तुम्हाला कोल्हापूरसारख्या भागात बघावं लागेल, सांगलीसारखा भाग बघावा लागेल, सोलापूरसारखा भाग बघावा लागेल. कोल्हापूर आणि सांगलीपेक्षा सुद्धा सोलापूर हे चेन्नईच्या मार्गावरती आहे. त्याच्यानंतर भुवनेश्वर, आसाम वगैरे सगळे परिसर तो आहे. ओरिसाचा भाग सगळा जो आहे, आसाम नाही ओरिसाचा भाग जो आहे तो, अशा सगळ्या ह्याच्यावरचं एक सेंटर पॉईंट म्हणून म्हणजे कर्नाटक, हैदराबाद म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणा, त्याच्यानंतर हे ह्या सगळ्या ह्याच्यावरचं सेंटर पॉईंट म्हणून सोलापूर हे पण तरी पाणी नाही. तर पाण्याची व्यवस्था जी आहे ती पाणी उपलब्ध आहे, पण पाण्याचं नियोजन नाही आहे. म्हणजे पाणी अवेलेबल आहे. आता उजनी धरण गच्च भरलेलं आहे आमच्याकडचं, परंतु प्यायला पाण्याचं नियोजन व्यवस्थितपणे केलं गेलेलं नाही. आठवड्यातून एकदा पाणी सोडलं जातं. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्या वेगळ्या कारणांचा विचार जर करायचा झाला तर कसं होतं की शहराची हद्दवाढ झाली की त्या भागामधला नगरसेवक काय करतो, आमच्या भागातल्या लोकांना पाणी दिलं पाहिजे असं सांगतो. मग ते पाण्याची व्यवस्था होवो न होवो ती पाईपलाईन टाकली जाते, जलवाहिनी जी ती टाकली जाते. ती जलवाहिनी टाकल्यानंतर जो माणूस कनेक्शन घेणार आहे त्यांनी महापालिकेत नोंद करायला पाहिजे. ती नोंद केलीच जात नाही. संबंधित अधिकारी जे आहेत ते ॲडजस्टमेंट करून त्याच्यावरून जलवाहिनीवरनं नळ जोड देऊन टाकतात. त्याची नोंद इकडं न झाल्यामुळं संबंधित पाण्याच्या टाकीवरून त्या परिसरामध्ये किती परिसरामध्ये किती पाणी सोडलं पाहिजे, किती दिलं पाहिजे याबद्दलचं पाण्याचं नियोजन, पाण्याची काय एकूण आकडेवारी जी आहे ती काही केली जात नाही. त्यामुळे वरून पाणी सोडलं की 15 मिनिटात संपून जातं पाणी, ते टाकीतनं पाणी सोडलं की. त्याच्यामुळं अशी पण व्यवस्था आणि परस्पर पाणी म्हणजे पाणी टाकीत पाणी जायच्या आधीच पाणी संपून जातं जलवाहिनीमधलं, अशा पण याच्यामध्ये आहेत. हे सगळं जे आहे ना, हे सगळं वाताहत करून टाकायचं काम जे आहे ते प्रशासकीय व्यवस्थेमध्ये झालेलं आहे. सजग अशा पद्धतीचा नागरिक जर असेल, त्यामुळं आत्ता बघा तुम्ही सोलापूर शहरामधला काही भाग जर वगळला तर बहुतेक सगळ्या भागामध्ये भूजल पाणी ह्याच्यामधलं बोरचं पाणीच वापरलं जातं. आणि त्यामुळं पाण्याची जी परिस्थिती जी आहे ती उपलब्ध आहे. भरपूर पाणी आहे. 545 मिलीमीटर पाऊस आहे. तरीसुद्धा परिस्थिती आपल्याकडे अशी आहे की आता बघा 180 मिलीमीटर पाऊस पडतो तुमच्या ह्याला आपल्या इस्रायलमध्ये. इस्रायल जगामधलं प्रगत राष्ट्र आहे. आणि सोलापुरामध्ये 1972 साली दुष्काळ पडला होता तेव्हा 180 मिलीमीटर पाऊस पडला होता. म्हणजे दुष्काळ असलेल्या परिस्थितीमध्ये ह्यांच्याकडं दरवर्षी तेवढा पाऊस पडतो, तर ते जगातलं प्रगत राष्ट्र आहे. संख्या कमी आहे वगैरे सगळं नियोजन त्यांनी केलं वगैरे सगळं बरोबर आहे. पण सांगायचा मुद्दा काय की हे नियोजन आपण सोलापूरमध्ये का करू शकत नाही? सोलापूरसारख्या शहरात करता येऊ शकतं. सोलापूर आता IT पार्क होणार आहे. IT हब म्हणून सोलापूरचा उल्लेख
आता बऱ्यापैकी केला जातो. IT पार्कची स्थापना तिथं झालेली आहे, त्याला मान्यता आणि मंजुरी मिळालेली आहे. सोलापूरचं विमानतळ सुरू झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या अभिमानास्पद गोष्टी त्याच्यामध्ये होत आहेत. पण जर इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्तरावरती पाण्याचीच व्यवस्था जर होत नसेल तर आपल्याला हे अतिशय गांभीर्याने बघण्याची गरज आहे. आपल्याकडे सोलापूर हे रस्त्याच्या मार्गाने उत्तम पद्धतीने जोडलेलं आहे. सोलापूरचे रस्ते अतिशय उत्तम आहे. सगळ्या बाजूनी जे रस्ते येतात सोलापूरचे कडे येणारे ते सगळे, म्हणजे कर्नाटकात नाही उद्या आंध्र प्रदेश, तेलंगणा सगळीकडे येणारे जे आहेत ते उत्तम पद्धतीने आहेत. त्यामुळे रस्त्याचं काम चांगलं आहे. विमान सेवा झालेली आहे, त्यामुळं हवाई मार्ग चांगला आहे त्याच्यामध्ये. पण जी जलव्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सगळ्याचा प्राण जो आहे ना, सगळ्या व्यवस्था, सगळ्या सिस्टीम जे सगळं अवलंबून जे आहे ते पाण्यावरती आहे. पाणी नाही आहे का तर आहे, पाण्याची उपलब्धता आहे, पण ते योग्य पद्धतीने पाण्याचं नियोजन केलं नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ते पाण्याचं नियोजन करू नये किंवा केलं जाऊ नये असं पाहणारेच लोक आहेत. म्हणजे सोलापूरपासून उजनी धरणापर्यंत एक जलवाहिनी आहे आणि त्या जलवाहिनीतनं पाणी दिलं जात आहे. मग आपल्याला रोज पाणी द्यायचं आहे, एक दिवसाआड पाणी द्यायचं आहे, जास्तीत जास्त पाणी दिलं पाहिजे म्हणून समांतर जलवाहिनी टाकली. आता ही समांतर जलवाहिनीचं काम 2-3 वर्षापासून सुरू आहे. ते जेव्हा पूर्ण होईल तेव्हा पहिली जलवाहिनी जी आहे ती अडचणीमध्ये येईल. कारण त्यातनं पाणी येणं बंद होईल, त्यातनं पाणी वाहून जायला लागेल, त्याच्यातले जलवाहिनी ती फुटेल कुठंतरी, ते फोडलं जाईल आणि एकाच जलवाहिनीवरती पुन्हा काम सुरू होईल. अशी परिस्थिती त्याच्यामध्ये आहे. हे बघण्याचं काम जे आहे ना, हे सगळ्या लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे आणि लोकांनी पण सजगतेने केलं पाहिजे, तरच सोलापूरची जी आहे ती प्रगती होऊ शकेल. मी छातीठोकपणे मगाशी असं म्हणालो की सोलापूर महानगर होणार का, तर होणारच. त्याचं कारणच आहे की सगळ्याच बाकीच्या ठिकाणांचं सॅच्युरेशन झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या कंपन्यांना जे आहे ते अन्यत्र यावंच लागणार आहे. ते सगळ्यात पहिल्यांदा बघणार पाण्याची उपलब्धता काय, तर सोलापूरसारखी पाण्याची उपलब्धता अन्य कुठेही नाही आहे. त्यामुळे सोलापूर आहे आणि रिचेबल आहे, कम्युनिकेशनच्या अंगाने असेल किंवा अन्य सगळ्या हिच्यापासून सोलापूर हे रिचेबल आहे पटकन. त्यामुळं सगळ्या पातळ्यांवरती सोलापूर अतिशय उत्तम अशा पद्धतीचं ठिकाण आहे. त्यामुळं अपरिहार्यपणे का होईना सोलापूरची महानगरामध्ये रूपांतर होणार आहे. त्या 5 वर्षात 7 वर्षात सोलापूर हे ह्याच्यामध्ये येईलच ते. पण हे जे स्थानिक पातळीवरचं नियोजन आहे तर त्याचा थोडासा बारकाईने विचार केला गेला पाहिजे. राजकीय नेत्यांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे.